जे नेते इथं मंचावर उभं राहून विकासाच्या घोषणा देतात तेच नेते या मैदानाची अवस्था कधी पाहणार? श्रीराम चौकातील बाळाजी अल्हाट मैदान हे मैदान नाही तर बेफिकिरी घाण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचं जिवंत स्मारक. जे मैदान मुलांच्या खेळाचा आनंद देण्यासाठी असतं ते आज रात्री दारू पार्ट्यांचा अड्डा बनलाय. सकाळी मैदानात तुटलेल्या दारूच्या बाटल्या दिसतात. मग या वातावरणात लहान मुलांवर कोणते संस्कार होणार असं चित्र पाहूनही नेते शांत, प्रशासन गायब, गवत अनियंत्रित वाढलेलं, सगळीकडे खडी विखुरलेली, जे मुलांसाठी धोकादायक. मैदानात बांधकामाचा राडारोडा पडलेला, स्वच्छतेचा अभाव, शौचालय जीर्ण आणि मुलांसाठी सर्वात महत्त्वाचं पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सावली नाही, झाडं नाही. झाडं लावली होती, अवशेष दिसतात पण ती जिवंत राहिली नाही. कारण काळजी घेण्यासाठी प्रशासन मोकळं नाही, ते नवीन भ्रष्टाचाराच्या प्लॅनमध्ये व्यस्त असतात. मैदान आहे पण खेळण्यायोग्य नाहीये. नागरिकांचा पैसा खर्च करून मिळालेली ही अवस्था लाजिरवाणी आहे. एका नागरिकानं संतापानं म्हटलंय, इथं मुलं खेळणार कशी? सावली नाही, पाणी नाही, सुविधा नाही, फक्त घाण आणि दुर्लक्ष. मुलांना सुरक्षित, निरोगी आणि आनंदी जागा मिळणं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो हक्क हिरावून घेतला जातोय. ही वेळ प्रश्न विचारण्याची आहे. ही वेळ मागणी करण्याची आहे. ही वेळ बदल घडवून आणण्याची. नेत्यांचे कार्यक्रम भव्य पण मुलांचे मैदान बेभान अवस्थेत, हे आम्हाला मान्य नाही. मी आहे सिटीझन, मुलांच्या हक्कांसाठी, सुरक्षित जागांसाठी आणि स्वच्छ मैदानासाठी तुमचा ठाम आवाज.